सगळ्यांचं माझ्यावरती प्रेम आहे, सगळ्यांना मिळून आपल्याला हे सेवा करायची आहे. नंगेनाथ महाराजांचा जर विचार करायचा झाला, साधू पुरुषाचा जर विचार करायचा झाला, तर साधू पुरुषाच्या जीवनात येणंही नाही आणि जाणंही नाही. थोडंसं धाडसाचं विधान आहे माझं. साधू पुरुषाला गतीही नाही आणि अगतीही नाही. सामान्य जीवाला गती आहे, अगती आहे, पण साधू पुरुषाला गतीही नाही, अगतीही नाही. मग त्यांचं होते काय? मी आपल्याला बसलेल्यांना प्रश्न विचारतो की आपल्याला आपल्या वडिलांचं नाव सांगता येईल, नव्हे नव्हे आपल्याला आपल्या आजोबाचंही नाव सांगता येईल. बरोबर आहे ना? हे मी बोलतोय बरोबर आहे ना? आपल्याला आपल्या पंजोबाचंही नाव सांगता येईल, पण मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला तुमच्या खापर पंजोबाचं नाव सांगता येईल का? हो का? ते नव्हते का? ते जर नसते तर आपणच नसतो. एक स्थिती अशी येते की आपण आपल्या पूर्वजांचं नाव विसरतो. पण आजही किती वर्ष झाले महाराजांना जाऊन, नंगेनाथ महाराजांना जाऊन किती वर्ष? साधू पुरुषाच्या देहाचं होते काय? त्यांच्या देहाला कोणती गती आहे? बघा, साधू पुरुषाचा जर विचार करायचा झाला तर ते जन्माला येऊन जन्माची निवृत्ती करतात आणि मरून मृत्यूला मारतात. म्हणजे त्यांच्या देहाचं नेमकं होते काय याचं चिंतन ब्रह्मसूत्रात केलेलं आहे. नतस्य प्राणा हा उत्क्रामंती भवती अत्रैव समविलियन्ते. विठ्ठला चैतन्य स्वरूप होऊन राहत असतात. तुकाराम महाराज तर याच्या पुढे जाऊन बोलतात की जगाला खाणारा जो काळ आहे, जगा काळ खायावी माता दिला पाया, माता दिला पाया, माता दिला पाया पाया. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात. जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणता, हे देवा, तू ज्याला ज्ञातत्वाने ज्ञात झालेला आहे, म्हणजे सगुण रूपाने तुला भक्तीच्या योगाने ज्याने अंतःकरणात साठवलेला आहे, आणि निर्गुण रूपाने ज्ञानाच्या स्वरूपाने ज्यानं तुला जाणलेला आहे, त्या साधू पुरुषाची मला संगती दे.
हीच माझ्या मनाची आवड आहे, माझ्या चित्ताची वासना आहे. तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणाच्या पूर्वार्धात या अभंगातील योग सांगतायत आणि तिसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात या अभंगातील क्षेम सांगतायत. अप्राप्तस्य प्राप्ती योगाः आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेमाः. संतांची भेटी हा जीवनातील योग आहे आणि त्यांची कधीच तुटी होऊ नये हा जीवनातील क्षेम आहे. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, या संताच्या संगतीतच, या संताच्या सहवासातच माझ्या या जीवनाचं सार्थक आहे, म्हणून मला या साधू पुरुषाची संगती दे. नोहे मी याच्या पुढे जाऊन बोलतो, साधू पुरुषाची सामान्य जीवाला गरज पडली यात नवल नाही, साधू पुरुषाची वेदालाही गरज पडली. संत होते म्हणून वेदाला वेदत्व, संत होते म्हणून शास्त्राला शास्त्रत्व, संत होते म्हणून जीवाला ब्रह्मत्व, संत होते म्हणून नामाला मंत्रत्व. आणि पुढचं थोडंसं धाडस करून बोलतोय, संत होते म्हणून देवाला देवत्व. विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही होतो म्हणून तुला देवत्व आहे, आम्ही जर नसतो तर तुला कोण विचारलं नसतं. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात. जगद्गुरु तुकोबाराय आणि मागणी हा विचारच विकेंद्रीकरणाचा आहे, हा विचारच जुळत नाही. जगद्गुरु तुकोबारायाचा विचार करायचा झाला तर जगद्गुरु तुकोबाराय मागणी करणाऱ्यावर नेहमीच शेरा ओढतात. मागणी करणाऱ्याचा धिक्कार असो म्हणतात. हे ब्रह्मांड ठेंगणं आहे, हात पसरी जी नेहमीच मागणाऱ्याच्या विरोधात बोलणारे महाराज आज मागणी करतायत. बघा, इतिहासात जर विचार केला तर इतिहास देणाऱ्याची दखल घेतो, मागणाऱ्याची नाही. देणाऱ्या दातृत्वाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर दातृत्वाच्या बाबतीत आपल्या समोर एक उदाहरण आहे आणि त्याचं नाव आहे कर्ण. किती दाता होता महाराज कर्ण, किती दाता होता महाराज कर्ण. त्या कर्णाच्या बाबतीत सांगितलं जाते की सकाळी कर्ण दाढी करत होता. दाढी करत असताना अर्धी दाढी झालेली, दाढीसाठी जे वाटी घेतली होती ते वाटी होती सोन्याची, त्याच्यामध्ये अर्धे केस आणि अर्धी दाढी करतोय. कर्ण दारात बसलेला आहे, कुणीतरी याचक समोरून आला आणि कर्णाला हात जोडले, महाराज आपली कीर्ती ऐकली आणि आपल्याकडे आलोय, काहीतरी मला आपल्याकडून अपेक्षा आहे. त्यावेळेला कर्णाने विचार केला नाही. कर्णा अर्धी दाढी झालेली होती, त्या वाटीमध्ये केस होते. कर्णाने ती वाटी खाली केली आणि आपल्या डाव्या हाताने वाटी त्याला सरकवली. त्या भिक्षुकाने वाटी घेतली, भिक्षुक तृप्त झाला, आशीर्वाद देऊन निघून गेला. आणि जो न्हावी दाढी करत होता तो म्हटला, महाराज तुम्हाला काही कळते का हो, तुम्हाला काही दातृत्वाचे नियम माहिती आहेत का हो, देशे कालेचे पात्रेचे, तुम्हाला काही दातृत्वाचे नियम माहिती आहेत का, तुम्हाला काही कळते का. कर्ण म्हटले, मला सगळं शास्त्र माहिती आहे, मला दातृत्वाचे नियम माहिती आहे, पण माझ्या अंतःकरणात आता देण्याची वृत्ती झाली. यदा कदाचित मी स्नान करून आलो आणि माझी देण्याची वृत्ती गेली तर. बघा महाराज, लाख कामं सोडावे आणि पहिलं द्यावं. लक्षम विहाय दातव्यम. लाख कामं सोडावे, पहिलं दान द्यावं. घडी घडी आपल्या दारात कोणाला वर्गणीला येऊ देऊ नये आणि घडी घडी जर आपल्या दारात कोणी वर्गणीला येत असाल तर ती वर्गणी देणगी होतच नाही. विठ्ठल. माझा विषय चालला का दातृत्वाच्या बाबतीत करणं आहे. किती दाता महाराज. एकदा त्या महाभारतातला प्रसंग आहे, दुर्योधनाची पत्नी माहेरी गेलेली होती आणि दुर्योधनाला राजकारभाराचं काहीतरी काम होतं, राजाच होता तो, म्हणून त्याला काही जाणं शक्य झालं नाही. त्याने असा विचार केला की आपल्या मित्राला पाठवू आपल्या पत्नीला आणण्यासाठी. कर्णाला आदेश सोडला, कर्ण निघाला. कर्णाने रंथ झुंपला आणि मजल दर मजल करत त्या दुर्योधनाच्या सासरवाडीत गेला. त्याच्या पत्नीला रथात बसवलं आणि परत येत असताना एका ब्राह्मणाने कर्णाची कीर्ती ऐकली का कर्ण फार मोठा दाता आहे. तो ब्राह्मण त्या रथासमोर आला, कर्णाला हात जोडले. महाराज आपली फार कीर्ती ऐकली हो, मला आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. फक्त धनामुळे माझ्या मुलगीचं लग्न होत नाहीये, लग्न जुळत नाहीये, म्हणून मला आपण काहीतरी द्याल. कर्ण महाराज विचारात पडला, अरे आपण मित्राच्या पत्नीला आणण्याकरता आलो, सोबत काही नाहीये,
कर्णाने खिसे चापडले तर सोबत काही नाहीये. तेवढ्यात कर्णाचं लक्ष गेलं त्या दुर्योधनाच्या पत्नीकडे. महाराज आतापर्यंत त्या दुर्योधनाच्या पत्नीचा पदर खांद्यावर होता आणि ज्या वेळेला कर्णाचं लक्ष गेलं त्याने हा पदर डोक्यावर घेतला. का? आपले दागिने झाकण्यासाठी. कर्णाने तिला विनंती केली, वहिनी साहेब आपले दागिने द्या. हा याचक आहे, भिक्षुक आहे, माझ्याजवळून कोणी आजपर्यंत परत गेलेला नाहीये, आपले दागिने द्या. महाराज माता भगिन्यांचं दागिन्यावर फार प्रेम असते. तिने आपले दागिने जावटाळले. कर्ण म्हटलं, आई साहेब दागिने द्या, नाहीतर मला हिसकावून घ्यावे लागतील, माझा नाविलाज होईल. कर्णाने ते आपल्या हातचे घोड्याचे कासरा सोडला आणि कर्ण मागे पलटणार. तेवढ्यात त्या वहिनी साहेबांनी दागिने काढून दिले. कर्णाने ते याचिकाला दागिने दिले. याचक तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून गेला आणि हे घरी आले. घरी आल्याच्या नंतर महाराज ते दुर्योधनाची पत्नी रागावून कोप भवनातच शिरली. दुर्योधन आला. अगं काय झालं, का रागवली? अहो काय म्हणे, तुम्हाला काही कळते का नाही, काही डोकं आहे का नाही? अगं म्हणे मला काम होतं, मला येणं झालं नाही, माफ कर, पुढच्या वेळेस असं होणार नाही. अगं ते ठीक आहे म्हणे, तुम्ही नाही आले चालेल, पण पाठवता वेळेस तर जर असं चांगलं पाठवायचं. अहो मला जर सांगितलं असतं, नुसता फोन जरी केला असता तर मी माझी आले असते ना. विठ्ठल विठ्ठल. अहो पाठवत्या वेळेस तर जरा चांगला पाठवायचा ना. झालं काय? त्यावेळेस तिने सगळा वृत्तांत सांगितला. कुणी ब्राह्मण येतो काय, हा कर्ण आपली बायको असल्यासारखे माझे दागिने देतो काय. तिने सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. त्यावर दुर्योधन हसायला लागला. महाराज आता तिचा पारा कमी राहिला असेल, तिचा पाराच चढला. महाराज ती म्हणली, अहो मी तुम्हाला इतकं सांगते आणि तुम्ही हसता खुशाल. ते म्हणे माझ्यावर त्या ब्राह्मणाचे उपकार आहे म्हणे, की त्या ब्राह्मणाने फक्त तुझे दागिनेच मागितले. त्याने जर यदा कदाचित तुला मागितलं असतं तर या कर्णाने माझाही विचार केला नसता, तुला तिकडच देऊन टाकलं असतं. विठ्ठला. दागिन्याचं काय म्हणे, ते परत घेता येतील, पण तू तर आली ना. एवढ्या दातृत्वाच्या बाबतीत कर्ण आहे. आज जगद्गुरु तुकोबाराय मागतात म्हणून विचार आहे. मागतात संत त्यावेळेस विचार आहे आणि मागतात भगवंत त्यावेळेस विचार आहे. सामान्य जीवाचं मागणं काही सरत नाही. सामान्य जीव काय मागतो? नाही, सामान्य जीव जन्माला आला तसा मागतो, तर मरेपर्यंत नाही देवा, मरेपर्यंत नाही, मेला तरी मागतो. पटणार नाही आपल्याला, मी पटवून देईल. एका महाभागाच्या 10व्याचं प्रवचन होतं. असंच दारू पिला, धडकला, कुठंतरी मेला आणि त्याच्या प्रवचनाचा योग मला आला. आता मी प्रश्नच पडला, काय ओवी घ्यावी, काय सांगावं याच्या प्रवचनाला. गेलो महाराज, प्रवचन सुरू झालं. बघता बघता 1 तास झाला. मी विचारलं, शिवला का पिंडाला कावळा? साधारणतः आपला नियम आहे, संप्रदायाचा नियम आहे, 1 तास प्रवचन, 2 तास कीर्तन. आणि त्या 10व्याच्या प्रवचनाचा विषय असा आहे की जोपर्यंत पिंडाला कावळा शिवत नाही तोपर्यंत बुवानं चालू द्यायचं. अर्ध्या तासात जरी पिंडाला कावळा शिवला तरी आपला आटपवायचं. महाराज 1 तास झाला. बघता बघता 1.25 तास झाला. मी विचारलं, शिवला का हो पिंडाला कावळा? ते म्हणे नाही महाराज, चालू द्या. अहो बघता बघता घड्याळ 1 तासाची 1.5 तासाकडे गेली. मी म्हटलं, शिवला का पिंडाला कावळा? ते म्हणे नाही बुवा, चालू द्या. अरे 1 तासाचं भांडवल 1.5 तासाकडे गेलं. म्हणता आता जर पिंडाला कावळा नाही शिवला तर आपल्याला कावळा शिवला. मी विचारातच पडलो महाराज. तेवढ्यात 1.25 तास प्रवचन चाललं. आता मला विचारच पडला. म्हटलं आता काय, आता काय, आता काय. तेवढ्यात एक महाभाग समोरून उठला. म्हणे महाराज मला फक्त प्रवचनातून सुट्टी द्या, पिंडाला कावळा शिवण्याची जबाबदारी मी घेतो. म्हटलं 1.25 तासानं का होईना कोणीतरी भेटला बा, तू जा बिंदास. तो महाराज प्रवचनातून उठला. त्यांनी गाडी काढली आणि गाडी सरकारी केंद्राच्या दिशेने घेतली आणि तिथून त्यांनी बॉटल खरेदी केली. कशाची हो? बिस्लरीची? नाही देवा, पहिल्या धारेची. जशी त्याने बॉटल खरेदी केली आणि तो त्या दिशेने येऊ लागला, कावळा त्याच्या पाठीपाठीच येत होता. महाराज त्याने गाडीला ब्रेक केला की कावळा ब्रेक करायचा. मजल दर मजल करत तो पिंडापर्यंत आला. जशी बॉटल टेकवली तसा कावळा पिंडाला शिवला. विठ्ठला मी आपल्याला विचारतो, हे कुणी मागितलं हो? हे जिवंत माणसाने मागितलं? अचेतन मेलेल्या माणसाने मागितले ना. जीव मेला तरी मागतो. मागता देव.
त्यावेळेस विचार आहे, मागतात संत त्यावेळेस विचार आहे. संत मागतात, सामान्य जीव मागतो त्यावेळेस त्याचा अज्ञानबद्ध दशा, त्याचा कमीपणा लक्षात येतो. देव मागतो त्यावेळेस त्याचं सामर्थ्य लक्षात येते, आणि संत मागतात त्यावेळेस जगासमोर आदर्श निर्माण होतो. विठ्ठल आज तुकोबराय मागतात, काय कारण असलं पाहिजे मागण्याचं? बघा, तुकोबरायाने मागू नये, कारण शास्त्र तुकोबरायाला मागण्याचं परवानगी देत नाही. शास्त्र 5 जणांना मागण्याची परवानगी देते. शास्त्र ब्रह्मचार्याला मागण्याची परवानगी देते. शास्त्र संन्याशाला मागण्याची परवानगी देते. शास्त्र विद्यार्थ्याला मागण्याची परवानगी देते. आणि शास्त्र गुरुपोषकाला मागण्याची परवानगी देते. आणि शास्त्र शीन वृत्ती झालेल्या माणसाला मागण्याची परवानगी देते. ब्रह्मचारी यतिश्च विद्यार्थी गुरुपोषक हा अधोंग शीनवृत्तिश्च षडते भिक्षुक स्मृत. शास्त्र सांगते या 6 जणांनी मागायचं. तुकोबरायाचा विचार करायचा झाला तर तुकोबराय ब्रह्मचारी नाही. वास्तविक पाहता तुकोबरायांनी 2 पत्नींचं पाणी ग्रहण केलेलं. संन्यासाचा विचार करायचा झाला तर तुकोबराय संन्यासी नाही. विद्यार्थ्याचा विचार करायचा झाला तर तुकोबराय विद्यार्थी नाही. गुरुपोषक हा तुकोबराय कुठं आश्रमात राहून गुरुजीची सेवा केलेली नाही. उलट तुकोबराय म्हणतात, माझे गुरुजी स्वप्नात आले आणि मला पावशेर तूप मागितलं, तेही माझ्याकडून देणं झालं नाही. भोजना मागती तूप पावशेर. वास्तविक तुकोबराय शीनवृत्तीचे नाही, म्हणून तुकोबरायला शास्त्र मागण्याची परवानगी देत नाही. विठ्ठल विठ्ठल. आज तुकोबराय मागतात का? तर तुकोबरायला माहिती आहे हा जीव देवाकडे जाईल आणि काहीतरी मागून याची फसगत होईल, म्हणून तुकोबराय आज मागत नाही तर मागल्यासारखं करतायत. तुकोबराय पंढरीच्या वारीला गेलेले आहेत. मजल दर मजल करत पंढरपुरात गेलेले आहे. पांडुरंगांच्या समोर उभे राहिलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायला समोर बघून पांडुरंग परमात्मा अशी मान खाली घालतायत आणि तुकोबराय विचारतात, देवा मी आलेलो तुला आवडलं नाही का रे? मी एवढं मजल दर मजल करत देऊन आलो, तुला आवडलं नाही का रे? तो अशी मान का खाली घातली? त्यावेळेस देव म्हणतायत, तुकोबराय तुमच्या परंपरेचं माझ्या डोक्यावर ओझं आहे, म्हणून माझी मान आपोआप खाली जाते. मग देवा याचं कारण काय? मला काहीतरी याचा उपाय सांग. देव त्या वेळेला तुकोबरायला म्हणतो, तुकोबराय तुम्हाला खरं वाटतंय ना माझं डोक्यावरचं ओझं कमी व्हावं, तर एक करा, माझ्याकडे काहीतरी मागा. मनसी काही मागा मागा, मनसी काही मागा मागा, हो मनसी काही मागा मागा, हो मनसी काही मागा मागा, मनसी काही मागा मागा, मनसी काही मागा मागा, मनसी काही मागा मनसी काही मागा प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, मनसी काही मागा मागा, मनसी काही मागा मागा, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, मनसी काही मागा मागा, हो मनसी काही मागा मागा, मनसी काही मागा मागा, माझ्या विठ्ठला देव, माझ्या विठ्ठला, मनसी काही मागा मागा, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला. पंढरपुरातलं दृश्य आपल्या डोळ्यासमोर आणा. तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या पुढे उभे आहेत.
पांडुरंग परमात्मा म्हणतात तुकोबराय काहीतरी मागा हो, काहीतरी मागा. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात म्हणशी काही मागा. कोणता? मागण्याची तर इच्छा नाही, आमची परंपराही नाही, पण तू म्हणतोस म्हणून. काय? तुकोबराय लवकर मागा. काय मागायचंय? त्यावेळेस तुकोबराय म्हणतात तुला द्यायचंय ना, हेच दे. काय दे? अभंगाच्या प्रथमच्या. टाळ्या यांच्यासाठी वाजवा महाराज. काय काय बाबा तुम्ही प्रेम संपादन केलं आणि ही मंडळी तुम्ही जोपासली. काय काय वाजवतायत महाराज. मला तर असं वाटतं माझं कीर्तन बंद करून यांचंच ऐकावं. महाराज इंद्रासारखे वाजवणारे आहेत, गंधर्वासारखे गाणारे आहेत, तुम्ही परीक्षितीसारखे श्रोते आहे. फक्त सांगणारा शुकाचार्य नाही. विठ्ठल विठ्ठल. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. भगवंत तुकोबरायाला म्हणतात तुकोबराय हे काय मागितलं तुम्ही? अहो डोंगर पोखरून तुम्ही उंदीर काढला, संगतीची मागणी केली. तुम्ही काय तुकोबराय तुम्ही काही शास्त्र शिकले का नाही? पंचदशीच्या पाठाला गेले का नाही तुकोबराय तुम्ही कधी? अहो शास्त्र सांगते संगात बाधा आहे, संगी ही बाध्यते लोके निसंगात सुखमश्नुते. अहो संगात बाधा आहे तुकोबराय, तुम्ही संगतीची मागणी करतात. तुकोबराय देवाला म्हणतात देवा तुझा शास्त्राचा अभ्यास दिसतो म्हणे, पण थोडा कच्चा आहे रे. विठ्ठल विठ्ठल. देवा तुझाही शास्त्राचा अभ्यास आहे पण थोडासा कच्चा आहे. संघाचे काही प्रकार आहे देवा. एका संघात बाधा आहे आणि एका संघात सुख आहे. मी ज्या संघात बाधा आहे ती संगती मी मागितलीच नाही. देवा 5 महापातकी सांगितलेले आहेत. ब्रह्महत्या करणारा, दारू पिणारा, चोरी करणारा आणि गुरुपत्नीचं गमन करणारा. महापातकी सांगितले 5 आणि नावं सांगितले 4. त्यांना विचारलं 5वा महापातकी कोण? तर त्यांनी उत्तर दिलं संसर्गात ते सह. म्हणजे 5 महापातकी आहे, पण या महापातकांच्या जो संसर्गात आहे, यांच्या संपर्कात जो आहे तो 5वा महापातकी आहे. ब्रह्महत्या करणारा महापातकी आहे, त्याच्या संघात राहणारा महापातकी आहे. चोरी करणारा महापातकी आहे, अनुमोदन देणारा महापातकी आहे.
गुरुपत्नीचं गमन करणारा पापी आहे आणि त्याच्या संगतीत राहणारा महापापी आहे. महाराज संगतीचं काय सांगावं तुम्हाला. एका गावाला कीर्तन होतं आणि तिथं बघितलं ते लहान पोरगं खेळत होतं. त्याने असे ते काडीच्या पेट्या नसतात का आपल्या, त्याची त्यांनी रेल्वे बनवली आणि रेल्वे सुरू केली वडप टू बुलढाणा. चला चला चला, ज्या त्याचं वाक्यच होतं महाराज, संगती गावाची, शिव्याचं वातावरण, ते सगळं वातावरण. चला चला चला, वडप टू बुलढाणा. ज्या मूर्खांना बसायचंय ते बसून घ्या, ज्या नालायकांना उतरायचंय ते उतरून घ्या. महाराज असा मंत्रच सुरू केला त्याने. ज्या मूर्खांना बसायचंय ते बसून घ्या आणि ज्या नालायकांना उतरायचं ते. हे त्याच्या बापाने ऐकलं आणि बापाने म्हटलं, कार्ट्या असं काय रे शिव्या देतो. खाटकन बापाने त्याच्या महाराज त्याचं ते पोरगं वाय 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 अर्धा तास तो रडला आणि अर्ध्या तासानंतर ते स्वतःच मेकॅनिकल झाला आणि ते काडीच्या पेट्या जोडल्या. त्याची रेल्वे पुन्हा सुरू झाली. बुलढाणा टू वडप पुन्हा रेल्वे सुरू झाली आणि त्याचा पुन्हा तो मंत्र सुरू झाला. ज्या मूर्खांना बसायचंय ते बसून घ्या, ज्या नालायकांना उतरायचं ते उतरून घ्या. आताच एका मूर्खामुळं ते रेल्वे अर्धा तास लेट झाली म्हणे. संगतीचा परिणाम. संघात बाधा आहे. मला सांगायचंय काय, संघाचा विचार जर केला तर दुसंग सर्वथैव त्यज्य. मी उदाहरण सांगेल आपल्याला. उन्हाळ्याचे दिवस होते. एक वाटसरू पांथस्थ वाटेने जात होता. ग्रीष्मात तापलेला सूर्य त्याच्या अंगाची लाही करत होता. कुठेतरी या उन्हात आपल्याला सावलीला बसावं आणि थोडंसं आपल्याला विश्रांती घ्यावी म्हणून तो गृहस्थ एका झाडाच्या बुंदेला टिकून बसला आणि त्याला झोप लागायची, पण त्या झाडाच्या फांदीच्या फटीतून येणारे किरण त्याची झोप मध्ये मध्ये मोडायचे. त्याच झाडावर वास्तव्याला एक राजहंस पक्षी होता. त्या राजहंसाला वाटलं आपलं जीवन परोपकारी असावं म्हणून त्याने त्या गृहस्थाच्या अंगावर सावली धरली. आपले 2 पंख पसरवले. सूर्याची किरणे आता राजहंसाच्या पंखाला चटके देऊ लागली. परिणाम असा झाला, तो गृहस्थ झोपला. त्याला ऊन लागत नव्हतं, तो गृहस्थ झोपला. पण थोड्या वेळाने त्याच ठिकाणी एक दृष्ट प्रवृत्तीचा कावळा आला आणि त्या फांदीवर बसला. एक तर कावळा नीट येत नाही आणि आला तर नीट बसत नाही. महाराज तो कावळा थोडा वेळ बसला आणि कावळ्याने देहधर्म केला. जसा देहधर्म केला तसा त्या गृहस्थाच्या तोंडावरती पक्षाची विष्ठा पडली. ओलं काय लागते म्हणून ते गृहस्थ जागा झाला आणि त्याने बघितलं तर पक्षाची विष्ठा दिसते म्हणून त्याने त्या फांदीच्या दिशेने दगड भिरकावला. कावळा चतुर होता, सावध होता. कावळा उडून गेला. तो दगड त्या राजहंसाच्या मर्मी लागला. राजहंस खाली कोसळला, रक्त बंबाळ होऊन पडला. तरफडत राजहंसाने प्राण सोडला. मी आपल्याला विचारतो, काय चुकलं होतं राजहंसाचं? दुसऱ्यावर उपकार करणं हा गुन्हा आहे? दुसऱ्यावर सावली धरणं हा गुन्हा आहे? महाराज त्याचं एकच चुकलं होतं. त्याचं एकच उत्तर आहे की क्षणभर तो वाईटाच्या संगतीत गेला. विठ्ठल हे
आळीला साधू जैसा, राजहंस क्षणभर वाईटाच्या संगतीत आला, त्याला प्राणाला मुकावं लागलं. त्या भर्तृहरीने चिंतन केलेलं आहे बघा. म्हणे एक पाण्याचा थेंब तप्त ताव्याच्या संपर्कात आला. आपल्या माता भगिनी स्वयंपाक करतात, पाण्याचा थेंब जर तापलेल्या ताव्याच्या संगतीत आला तर त्याचं अस्तित्व नष्ट होते. तोच पाण्याचा थेंब जर कमलपत्रावर पडला तर तो मोत्यासारखा चकाकतो, आणि तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रात जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. हा संगतीचा परिणाम आहे. आपलं नष्ट व्हायचं, मोत्यासारखं दिसायचं का मोती व्हायचं हे आपलं आपण ठरवायचं. विठ्ठल. तुम्ही म्हणाल महाराज ते वाईट आहे हो, पण जगासाठी आमच्यासाठी ते खूप चांगले आहे. महाराज वाईट हा वाईटच असतो. मी उदाहरण देईल आपल्याला. एक कोरोनाच्या काळात पुण्यात शिकायला होता आणि त्याची मावशी, वाशिमची त्याची मावशी होती. त्याच्या मावशीचं कोळशाचं दुकान होतं. कोरोना लॉकडाऊन 2 वर्ष तो पुण्याला राहिला. 2 वर्षानंतर घरी आला, आणि घरी आल्याच्या नंतर त्याला अशी इच्छा झाली की आपण आपल्या मावशीला भेटावं. मावशीला भेटण्याकरता तो वाशिमला आला, आणि वाशिमला आल्याच्या नंतर मावशीच्या दुकानाच्या पुढे येऊन उभा राहिला. आता मावशीला त्याने बघितलं, मावशी जवळ गेला आणि मावशीने त्याला बघितलं आणि त्याने मावशीला बघितलं. मावशीने त्याच्या हातावरून असा हात फिरवला. मावशी कोळशे मोजत होती. अर्धे हातात कोळशे होते, अर्धे पारड्यात कोळशे होते. तो मावशीच्या समोर जाऊन उभा राहिला आणि मावशीला म्हटला, मावशी. मावशीचं प्रेम उतू गेलं. मावशीने त्याच्या तोंडावरून हात फिरवला. त्याचं तोंड पावडर सारखं झालं असेल का? अहो प्रेमानं हात फिरवला ना. नाही देवा, त्याचं तोंड काळं झालं. तोच पोरगा वाशिम मधून त्या दुकानातून निघला आणि पुढे अत्तराच्या दुकानात गेला. अत्तराच्या दुकानात गेल्याच्या नंतर त्याला वाटलं आता लगन सराई सुरू झाली, या भागात भरपूर टिळे असतात, म्हणून एखादा अत्तर खरेदी करावं. पुढच्या वर्षी योगाला तर विठ्ठला. एखादा अत्तर खरेदी करावं म्हणून तो दुकानात गेला. हे चमेली दाखवा, हे मोगरा दाखवा. ते अत्तराचे नाव मला काही त्याच्यातलं एवढं ज्ञान नाही, ते सांगा तुम्ही. या चमेली दाखवा, त्याने अत्तर घेतलं आणि दुकानदाराला त्याने ते असं लावण्यासाठी अत्तर हातात घेतलं आणि त्याच्या हातातून ते अत्तर सटकलं आणि खाली पडलं. दुकानदाराला राग आला. दुकानदाराने त्याला दुकानाच्या बाहेर धक्के मारून काढलं. ऐका ना, आता त्याच्या अंगाची दुर्गंधी सुटली का हो? नाही देवा, त्याच्या अंगाचा सुगंधच येत होता. चांगल्याची संगत वाईट मार्गाने आली तरी जीवनाचा सुगंधच झाला, आणि वाईटाची संगत चांगल्या मार्गाने आली तरीही तोंड काळच झालं. विठ्ठला. दुर्जनाचा संग जीवनात नकोच देवा. दुर्जनाला कसं लेखावं तर पिसाळल्या परी धावे श्वान. तुका मने क्षण नको दयाचे दर्शन, नको दयाचे दर्शन, नको दयाचे दर्शन. तुका मने क्षण नको दयाचे दर्शन, नको दयाचे दर्शन, नको दयाचे दर्शन. या संगतीची तुकोबरायाने मागणी केलीच नाही, आणि दुसरी आहे ती विसंगती आहे. हा एका पक्षाचा, तो एका पक्षाचा. अलीकडं महाराष्ट्राचा जर विचार करायचं झालं तो कोण कोण्या झेलायला पाहिजे होतं, पण बापाने सोडून दिलं. तो खाली पडला, त्याचे हातपाय मोडले, त्याला आयसीयूत भरती केलं, आणि त्याचा बाप त्याला भेटायला गेला. भेटायला गेल्याच्या नंतर त्याच्या बापाला त्यांनी विचारलं, बाबा तुम्ही मला सोडलं का हो? ते म्हणे, बाळ्या हाच राजकारणाचा पहिला डाव आहे का स्वतःच्या बापावरही विश्वास ठेवायचा नाही. विठ्ठला. त्या संगतीची अपेक्षा तुकोबरायांनी केली नाही. त्याला संगती म्हणूच नका, ती विसंगती आहे. मी सांगून जाईल आपल्याला. तुकोबरायचा काळ आहे. वडपचा मुलगा आहे आणि कर्नाटकातली मुलगी आहे. जुळलं कसं मला माहीत. वडप तो मर्यादेचा काळ महाराज. त्यावेळेस तो मुलगा कुठंतरी पुढं चालायचा, ते 150 फुटावर त्याची बायको कुठंतरी मागं चालायची. त्यावेळेस तो मर्यादेचा काळ. मी एका तत्वचिंतकाला विचारलं, म्हटलं हे असं का घडते ना? अलीकडं फार सुधारणा झाली, अलीकडं हातात हात देऊन चालतात,
म्हटलं ही अशी सुधारणा का घडली? तर ते म्हणे पूर्वी म्हणे महाराज तो नवरा कितीही पुढे गेला तरी त्याला खात्री होती की आपली बायको आपल्याच मागे येईल. पुढचं मला बोलायचं नाही. विठ्ठला तो मर्यादेचा काळ, तुकोबरायाचा काळ ते जुळलं. पाहता पाहता लग्न झालं. ती पोरगी वडपला नांदायला आली. मुद्दा असा होता की याला कर्नाटकी समजत नव्हती आणि तिला मराठी कळत नव्हती. जुळलं कसं आम्हाला माहीत. अलीकडचा ट्विटर फेसबुकचा काळ आहे, कुठलंही कुठं जुळते. पण तो तुकोबरायाचा काळ. महाराज ते नांदायला आली पोरगी. फार दिवस उलटून गेले. ते काहीतरी असते ना आरती परतीचा कार्यक्रम, म्हणून ते कर्नाटकाला जायला निघाले. सासऱ्याला जायला निघाला. दोघे नवरा बायको गेले. जवळचं स्टेशन कोणतं आहे आपल्याला? वाशिम. वाशिम पर्यंत ते गेले. कर्नाटका एक्सप्रेसचं रिझर्वेशन केलं. ते त्याची पत्नी सीटवर बसली आणि तो बिचारा दरवाज्यात उभा राहिला. मर्यादेचा काळ होता. त्याने विचार केला आपल्या वडपच्या महाराजांनी जर बघितलं आपण आपल्या पत्नीजवळ बसलेलो तर लोक काय म्हणतील, म्हणून तो दरवाजात बसला. तिला सीटवर बसवलं. आता करता 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 पुणे उलटलं. करता करता महाराष्ट्र मागे सुटला आणि कर्नाटका लागलं. कर्नाटका लागल्याच्या नंतर त्याला वाटलं आता महाराष्ट्र गेला, आता आपल्याला कोण बघणार आहे, म्हणून तो बायकोजवळ जाऊन बसला. बसल्याच्या नंतर आता बायकोला जीवनात पहिल्या वेळेस बोलायचंय. मंगलाचरण कसं करायचंय ते चुकलं नाही पाहिजे. म्हणून त्याने विचार केला की आता बोलायचंय कसं, तर तिला हे पुढचं स्टेशन विचारू. तेवढ्यात पुढचं स्टेशन आलं. पुढचं स्टेशन आल्याच्या नंतर मुद्दा लक्षात ठेवा, याला मराठी कळत नव्हती आणि त्याला कर्नाटकी येत नव्हती. हा मुद्दा लक्षात ठेवा. त्याने विचारलं हे स्टेशन कोणतं आहे. तिला मराठी कळत. ती म्हटली आपले पती आपल्याशी काहीतरी बोलतायत, म्हणून तिने उत्तर दिलं यनंद्री. यनंद्री म्हणजे काय म्हणता. त्याला वाटलं या स्टेशनचं नाव काय असलं पाहिजे, यनंद्री. करता करता गाडी पुढे गेली. पुढे गेल्याच्या नंतर तो म्हटला हे बघ 10:15 पुढे घड्याळ गेलेली आहे. बुवा कीर्तन करत आहेत, पक्वाद वाजवत आहेत. आता या स्टेशनचं नाव काय. ती म्हणे यनंद्री. म्हणजे काय म्हणता. तिला काय मराठी कळत नव्हती. याला वाटलं हे वडप बुद्रुक असेल आणि ते वडप खुर्द असेल, म्हणून ते करता करता दुसरं स्टेशन उलटलं. तिसऱ्या स्टेशनवर गाडी गेली. ते म्हणे आता या स्टेशनचं नाव काय. ती म्हणे यनंद्री. त्याला राग आला महाराज. तो म्हटला ही आपली चेष्टा करते का काय, काही गाव धरणग्रस्त आहे. धरणग्रस्त गावाचे लय 20-21 गाव होतात. त्याला वाटलं ही आपली चेष्टा करते का काय, म्हणून त्याने विचार केला. यनंद्री या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा बरं. यनंद्री म्हणजे कीर्तन झालं तरी तुम्हाला यनंद्रीवाला बुवा लक्षात राहिला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. पुढचं स्टेशन येणार तशी त्याने बाईच मागं सारली आणि तिला विचारलं सांग आता या स्टेशनचं नाव काय. महाराज ती घाबरली. ती म्हणे ये 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 यनंद्री खाटकंड. महाराज जशी ठेवून दिली तशी ती म्हणायला लागली याक बडत्री याक बडत्री याक बडत्री. म्हणजे काऊन रागवता. ते म्हणे अगं पहिलंच या स्टेशनचं नाव आहे, याक बडत्री सांगितलं असते तर कानाखाली कशाला खाल्ली असते म्हणे. याला हसू नका महाराज, हे आपलं चाललंय. एकाचे उत्तर एक संगतीची अपेक्षा तुकोबराय करत नाहीये. तुकोबरायांना अपेक्षा आहे ज्या महात्म्याने या जगताला स्वप्नाप्रमाणे मिथ्या ठरवलंय
यथा स्वप्न प्रपंचोय मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. प्रतीतिकाली प्रतीती उपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतीत होणाऱ्या पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय ज्या महात्म्यांनी केलेला आहे, म्हणजे जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य असा ज्या महात्म्याचा दृढ निश्चय आहे, तुकोबाराय म्हणतात देवा मला त्याची संगती दे. तुकोबाराय, तुमच्या प्रपंचाचा विचार करायचा झाला तर तुम्हाला प्रपंचात काही नाही ना. तुमची बायको अन्न करता करता मेली, तुमचा मुलगा दुधा वाचून मेला, तुम्ही प्रपंचातलं काहीतरी मागा नो. तुकोबाराय म्हणतात देवा तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, देवा मला प्रपंचातलं काही नको, मग काय पाहिजे देवा? देवा मला संगती दे. तुकोबाराय तुम्हाला का संगती आवडते? तर तुकोबाराय म्हणतात हे माझ्या मनाची आवड आहे, हे माझ्या चित्ताची वासना आहे. अभंगाचं दुसरं देवा हे माझ्या चित्ताची आवड आहे. बघा आवडी केव्हा निर्माण होत असते त्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे. एक तो विषय आपल्याला भेटावा लागतो, तो चित्ताला पटावा लागतो आणि नंतर त्याचा वियोग व्हावा, म्हणजे आपल्याला आवडी निर्माण होत असते. बघा महाराज, जे भेटू नाही वाटतात तेच आपल्याला नेहमी भेटतात. ज्याचा कंटाळा त्याचाच, जे भेटू नये तेच भेटतात असा आहे ना एक वर्ग. जे कुणी सोयरिकीला निघलं का त्यांनी फक्त पण म्हणायची गरज आहे. काऊ कुठं चालले सोयरिकीला? अहो चालले पण. आपण त्याला म्हणत नाही का काळ्या जिभीचा? महाराज असाच एक भिका नाही, असाच एक विठाला विठाला असाच एक परशा नावाचा पोरगा एका गावात होता. अशीच गुलाबी थंडी पडलेली होती. नारायण काका कशी थंडी आहे? अशीच थंडी पडलेली होती. आणि या दिवसात आपण पीक घेतो कशाचं? आमच्याकडे गहू ज्वारी हरभरे घेतो. विठ्ठला पाटलाने ठरवलं की पीक घ्यायचं, पण तो परशा नावाचा पोरगा बोलला का ते काम होतच नव्हतं. म्हणून पाटलाने विचार केला पेरणीचं काम आहे, आपण रात्री गाडी काढू. म्हणून पाटलाने रात्रीचे 10 वाजू दिले, 11 वाजू दिले आणि रात्री गाडी काढण्याचा निर्णय केला. पाटलाने सेवकाला पाठवलं, जा रे तो परशा झोपलाय का पाहून या. ते सेवक गेले, त्या परशाचं दार बंद दिसलं. सेवक परत आले, पाटील आता गाडी काढायला हरकत नाही. गाडी त्याच्यात 4-5 गव्हाचे पोते हरभऱ्याचे पोते भरले आणि गाडी शेताच्या दिशेने निघली. महाराज झालं असं होतं का ज्या दिवशी यांची गाडी निघणार त्याच दिवशी त्या परशाने वडपच्या कार्यक्रमात फुल जेवला होता आणि त्याला ते जेवण्यात लवंगी मिरची लागली आणि त्याचं पोट गडबड झालं.
दिवसभर त्यांनी काल माऊली महाराजांच्या कीर्तनापर्यंत दम काढला, पण त्याला रात्री काही दम निघला नाही, म्हणून त्याने ते आपलं डबं भरलं आणि बैर दिशेला निघला. ज्या रस्त्याने या पाटलाची गाडी जाणार त्याच रस्त्याने तो परशा जाऊन बसला. गाडीचा आवाज आला आणि परशाला वाटलं एवढ्या रात्री कोणाची गाडी आहे, म्हणून त्याने त्याचं ते आटोपलं आणि बाहेर आला आणि बॅटरीक मारली. त्याला पाटील समोर दिसले. ते म्हणला, काय पाटील कुठं? पाटलाला आवाज परिचयाचा वाटला. पाटलाने विचार केला, एवढ्या रात्री कोण? पाटलाने बॅटरी मारली, त्याला समोर परशा दिसला. कोणासाठी पाटलाने रात्री गाडी काढली? परशासाठी. परशा समोर. पाटील कुठं? पाटलाने सांगितलं, परशा फक्त बोलू नको. अहो पाटील एवढ्या रात्री? परशा फक्त बोलू नको, तुझ्या पाया पडतो, बोलू नको. अहो पाटील पण परशा 4 पोते तसेच घे रे, तुला 4 पोते तसेच टाकतो, तसेच घे, फक्त बोलू नको. हा पाटील पेरणीला चालले वाटतं, परशा बोलू नको रे. विठाला पाटील तुम्ही म्हणता माझी वाणी एवढी अभद्र आहे म्हणून बोलत नाही, पण जर समजा गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला तर 4 पोते देणार कसे? विठाला. आता पाटलाने पेरणीला गाडी नेली असेल का? नाही महाराज, ज्याचा कंटाळा त्याचाच विटाळा, असे भेटतात की हो. अहो प्रवास करताना महाराज एकदा आळंदीहून प्रवास करत, संभाजीनगरला कीर्तन होतं, प्रवास करत होतो, एसटीने प्रवास करत होतो आणि एसटी नगरच्या पुढे आली. नगरच्या पुढे रस्त्यावर एक आगडबम बाई उभी होती. महाराज ती बाई एसटी आपल्या ड्रायव्हरने ब्रेक मारला, एसटी थोडीशी समोर जाऊन उभी राहिली. महाराज ते बाई मागून विष्णू सहस्त्रनामच म्हणत आली. अहो देवा, विष्णू सहस्त्रनाम नाही, शिव्याच देत आली ड्रायव्हरला. म्हटलं केस काय अवघड दिसते. पाहता पाहता ती बसमध्ये चढली. योगायोगानं माझ्याच शेजारी एक जागा खाली होती. ती आली महाराज, शिव्याच देत आली आणि मला पाहल्या मी म्हटलं आता जागा करायला हरकत नाही, म्हणून मी असं कोपऱ्यात सरकलो. आता सरकल्याच्या नंतर जागा आहे, विपुल जागा आहे तिला, तरी ती म्हटली मुळद्या सडक पलीकडं. अरे मी म्हटलं मी काय पाप केलं बाबा, पण मी म्हटलं काय म्हटली होती बाई म्हणून मुर्द्याच तर म्हटली ना. म्हटलं हा देह काय आहे, थोडंसं अशा टायमाला तत्वज्ञान जागृत असावं बरं, म्हणून मी म्हटलं स्थितप्रज्ञस्य, मी शांत बसलो. पण आमच्या सोबत एक विद्यार्थी होता, त्याला काही रावल्या गेलं नाही. तो म्हटला, का बाई तुम्हाला काही अक्कल आहे का? काय बोलता म्हणे तुम्ही, महाराजांनी तुम्हाला जागा दिली, तुम्ही काय बोलता म्हणे, कोणाशी कैसे राहटावे कैसे नाही केधवा बोल, तुम्हाला काय कळते का म्हणे. ते म्हणे दिली का जाईना जागा, यश टीका त्याच्या बापाची आहे का? आता तर महाराज मी गारच पडलो. म्हटलं आता माझं तत्वज्ञानच जागृत झालं, मी शांतच बसलो. पण आमच्या सोबत आम्हाला घेण्यासाठी एक गृहस्थ आले होते, त्यांना काही रावल्या गेलं नाही. म्हणे बाई तुम्हाला काय अक्कल आहे का, तुम्ही काय बोलता म्हणे, ते मोठे महाराज आहेत, आळंदीचे महाराज आहेत, तुम्हाला कळते का म्हणे तुम्ही कोणाला काय बोलता. आता तर त्या बाईनं शांत बसावं का नाही? आता तर आपली अपेक्षा आहे का नाही त्या बाईनं शांत बसावं? ती बाई शांत नाही बसली महाराज. ती म्हटली असं नका जाय ना आळंदीचा महाराज, मला का चुलीत घालायचं आहे का? विठ्ठला विठ्ठला. आशाचं दर्शन होऊ वाटत नाही, पण आशाचंच दर्शन होते. बघा मला सांगायचंय काय, वस्तू भेटली पाहिजे, ती चित्ताला पटली पाहिजे आणि नंतर तिचा वियोग झाला पाहिजे. या दिवसात तो ज्वारीचा हुरडा तुमच्याकडे भेटतो का? नाही. त्या सातारा भागात तो ज्वारीचा हुरडा महाराज काय लागतो, तो असा ओठाने चावून घ्यावा. थंडीच्या भागात मी जर तिकडे असलो तर डबाच नेत नाही सोबत, हुरडाच खातो नुसता. महाराज का आवडतो तो आपल्याला? तो 12ही महिने भेटतो का आपल्याला? नाही 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 देवा, तो या काळात भेटतो म्हणूनच आवडतो. ज्याचा वियोग होतो तो आपल्याला आवडतो. तुकाराम महाराज म्हणतात, ते संत मला भेटायचे, त्यांची मला अनुभूती यायची आणि त्यांचा माझ्या जीवनात वियोग व्हायचा. म्हणून तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतात, देवा संत मला भेटले, पण ते संतांची माझ्या जीवनात कधीच तुटी होऊ नये. अभंगाचं 3रं चरण.
नियमाप्रमाणे भजन घेऊ आणि राहिलेला भाग पाहू. विठोबा तुकोबराय महाराज म्हणतात, त्या संतांची माझ्या जीवनात संग तुटी नको, माझ्या जीवनात अंग तुटी नको. संत संगतीचा परिणाम काय? तर हा संत संगतीचा परिणाम आहे महाराज. खऱ्या अर्थाने विचार करायचा झाला तर हे कार्टून इथं सापडत नाही. हे कार्टून टीव्ही समोर असते. महाराज एका घरी मुक्काम झाला आणि तिथं 7 वाजता पोचलो, सोप्यावर बसलो, घरातलं कार्टून टीव्हीतलं कार्टून पाहत होतं. मी जाऊन बसलो, म्हटलं बाळ्या 7 वाजले रे, बातम्याची वेळ झाली, कोण मुख्यमंत्री झालं, काय झालं ते लाव जरा बातम्या. ते म्हणे बुवा. म्हटलं केस काय अवघड दिसते. मी शांतच बसलो. मग अर्धा तास निघून गेला. बाहेरून एका कार्टूनाने बोलवलं, ते बाहेर निघून गेले. म्हटलं बरं झालं, पिळा टळली. मी ते रिमोट घेतलं आणि मी चॅनल बदलवण्याचा प्रयत्न केला. महाराज अर्धा तास चॅनल बदलवत होतो, पण चॅनल काही बदललं नाही. अर्ध्या तासाने ते पोरग घरात आलं आणि त्याने माझ्या हातातून रिमोट हिसकावून घेतलं आणि त्याने लगेच चॅनल बदलवलं. म्हटलं माझ्याकडून काही रावलं गेलं नाही, जिज्ञासा थांबली नाही. म्हटलं बाळ्या तू कसं काय चॅनल बदलवलं रे? ते म्हणे बुवा मला माहित होतं, मी गेल्यावर तू बातम्याच पाहिल्या असत्या, म्हणून मी जाते वेळेस रिमोटचा एक शेलच काढून नेला म्हणे. अहो हे इथं महाराज या कोवळ्या कळ्या माझी निगती ज्ञानेश्वर नरेंद्र शिवाजी इथे आणले पाहिजे. इथं यांचं जीवन सार्थक आहे. सहवासात आले तर यांचं जीवन सार्थक होईल. काय हानी आहे आपल्या जीवनाची? संतांची जर आपल्या जीवनातून वियोग झाला, त्यांची जर संग तुटी झाली तर काय हानी आहे? महाभारतातला एक प्रसंग सांगून जाईल. व्यास महर्षींचे शिष्य होते दास. व्यासांचे दास आणि दासांचे व्यास अशी जोडीच प्रसिद्ध होती महाराज. व्यासांनी विचार केला की एवढा आज्ञाधारक शिष्य आपल्याला पुन्हा भेटायचा नाही, हा शिष्य कायम आपल्याकडेच असावा. म्हणून व्यासाला असं वाटलं याचं मरण आपण चुकवलं पाहिजे. मग मरण नेते कोण या पृथ्वीवरून? व्यासाने विचार केला की या पृथ्वीवरून नेतो यम. म्हणून व्यासाने यमाकडे वशिला लावला. व्यास भगवंत दासाला घेऊन यमाच्या घरी गेले. यमाला जयहरी घातला. जयहरी महाराज कसं काय येणं केलं आज, कशी काय वाट चुकली? काय नाही हो म्हणे, हा माझा आज्ञाधारक शिष्य आहे दास, याचं मरण तुम्ही चुकवा.
ते यम म्हणे महाराज तुमचा रॉंग नंबर लागलाय म्हणे, हे डिपार्टमेंट आमच्याकडे नाही म्हणे, आमच्याकडे वरून कागद येतो आणि ज्याला उचलायचा आम्ही त्याला उचलतो. ते म्हणे वर कोण आहे म्हणे तुमच्या? ते म्हणे काळ नावाची देवता आहे. व्यासाने दासाचा हात धरला आणि काळ नावाच्या देवतेच्या घरी गेले. काळाला जेहरी झाला, आदरातिथ्य करण्यात आलं आणि काळ देवतेला व्यासाने सांगितलं, काळ देवता एक काम आहे तुमच्याकडे, माझा हा शिष्य दास आहे, आज्ञाधारक आहे, असा शिष्य मला पुन्हा मिळायचा नाही, म्हणून याला चिरंजीवी करा, याचं मरण चुकवा. काळ देवता म्हणले तुम्ही चुकीच्या माणसाकडे आले ना, आमच्याकडे फक्त वरून कागद येतो, आम्हाला फक्त सही करून तो खाली पाठवावा लागतो. मग म्हणे आता तुमच्यावर कोण आहे? तर ते म्हणे आहे ना, भवितव्य नावाची देवता आहे म्हणे, तुम्ही त्याच्या घरी जा. हे भवितव्य नावाच्या देवतेच्या घरी गेले. तेजपुंज असलेली देवता, त्यांच्या घरात सामान्याला प्रवेश नव्हता. व्यास आत गेले, दास बाहेर वटवृक्षाच्या झाडाखाली बसले. व्यासाचा आदरातिथ्य भवितव्य नावाच्या देवतेने केलं आणि विचारलं, काय महाराज काय काम काढलं? व्यास म्हटले, माझा शिष्य आहे दास, त्याला तुमच्या द्वारपाळाने बाहेर आळवलं, त्याचं मरण चुकवा, तसा शिष्य मला परत भेटायचा नाही. म्हणून व्यासाने विनंती केली. त्या भवितव्य नाव त्याच्या देवतेने रजिस्टर काढलं, नेमकं या दासाचंच पान काढलं, नेमकं याचं काढलं आणि ते भवितव्य नावाची देवता म्हटली हे शक्यच नाही म्हणे. ते म्हणे काय झालं? ते म्हणे तुमचा शिष्य जर जिवंत असता तर मी त्याला चिरंजीव करू शकलो असतो, पण तो जिवंत नाही. व्यास म्हणले, अहो काय म्हणता, आताच सोबत आलोय, बाहेर बसलेला आहे. ते भवितव्य श्लोकच निघला महाराज, यदा दासस्य व्यासस्य भवितव्य गृहे यांती तदा दासस्य मरिष्यती. म्हणजे व्यासाची संगती दासाने सोडली आणि ते वटवृक्षाचं झाड मुळासगत उपटून या दासाच्या डोक्यावर पडलं, दास गतप्राण झाला. मला याच्यातून एवढंच सांगायचंय की दासाने संतांची संगती सोडली आणि मृत्यूला प्राप्त झाला. विठ्ठल म्हणून संतांची संगती आपल्या जीवनात फार महत्वाची आहे. नारद महर्षींनी त्या नारद पुराणात लिहून ठेवलेला आहे, अत्यंत महापापी जरी असला आणि तो मेला आणि त्याच्या त्या प्रेताकडे जर संताची करुणामय दृष्टी गेली तर त्या महापाप्याचा उद्धार होतो. एवढ्यावर नारद मुनी थांबले नाही. नारद मुनींनी पुढे असं लिहिलंय की तो मेला, त्याला जाळण्यात आलं, दहन देण्यात आलं आणि त्याच्या दहनातून जो धूर बाहेर निघाला, त्या धुरावर जर साधूची दृष्टी पडली तरी तो पापी, त्या पाप्याचा उद्धार होतो. एवढं नाही देवा, एवढ्यावर नारद थांबले नाही. पुढे नारदजी म्हणतायत, आता धूरही नाही, त्याचा देहही नाही, त्याच्या देहाची राख झाली आणि त्या राखेवर जरी साधूची दृष्टी पडली तरी त्याचा उद्धार होतो. म्हणजे साधूचा विचार करायचा झाला तर साधूची संगती आपल्या जीवनात किती महत्वाची आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्यांच्या संगतीत माझ्या जीवनाचं भलं आहे. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे जीने, 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 तुका म्हणे तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, भले संत संगतने, भले संत
संगठने संगठने ऐसे आवे गए मना ऐसे आवे गए मना देवा
ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. साधूच्या संगतीत गेल्याच्या नंतर जीवनाचं सार्थक होते. जीवनाची इति कर्तव्यता जर साधायची असेल तर साधू पुरुषाच्या संगतीत गेलं पाहिजे. एक ग्रंथकार त्याच्या ग्रंथात असं लिहितायत बघा की या जगात जेवढे संत झाले नाही तेवढे एका भारत देशात झाले. पुढचं वाक्य ऐकून आपली छाती फुलेल अभिमानाने. जेवढे संत या जगात झाले नाही तेवढे एका भारत देशात झाले. जेवढे संत या भारत देशात झाले नाही तेवढे संत एका या महाराष्ट्रात झाले. पण ऐका ना पुढचं वाक्य. पुढचं वाक्य ऐका. एवढे संत या महाराष्ट्रात होऊन सुद्धा या महाराष्ट्राला संत कळलेच नाही. महाराष्ट्राला जर संत कळले असते तर ज्ञानोबरायाचा तिरस्कार आपल्याकडून झाला नसता. महाराष्ट्राला जर संत कळले असते तर जगद्गुरु तुकोबरायाचा गाथा आपण पाण्यात बुडवलाच नसता. बघा, ज्याला जीवनाचं सार्थक करायचंय त्याने साधू पुरुषाची संगती केली पाहिजे. एक हिंदी कवी असं म्हणतायत की ज्याला जीवनाचं कल्याण साधायचंय त्याने दोन गोष्टीला कधी विसरायचं नाही. दो बात को मत भूलना जो चाहो कल्याण. दो बात को मत भूलना जो चाहो कल्याण. पहले अपने निज मौत को दुजो श्री भगवान विठ्ठल. मरणाला कधी विसरायचं नसते आणि भगवंताला कधी विसरायचं नसते. बघा, त्या हरणीच्या बाबतीत सांगितलं जाते, कावळ्याला विनंती करते, हे कावळ्या, माझं सगळं शरीर खा, माझं तन खा, माझं चुन चुन मांस खा, पण हे दोन माझे नेत्र सोड. कशासाठी? माझ्या गोविंदाचा चेहरा मला बघायचा आहे. हे कावळ्या, कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दो नयन छड़ दियो प्रभु मिलन की प्यास. अरे म्हणावा आपण शेवटच्या क्षणाला त्या भगवंताला, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके प्राण तन से निकले. मला सांगायचंय काय काय असते महाराज साधू पुरुषाच्या संगतीत महती. असाच भानुदास महाराजांचा वारीचा नित्यनेम होता. भानुदास महाराज वारी करायचे. वारीच्या वाटेवर भानुदास महाराजांचा मुक्काम एका दाम्पत्याकडे पडायचा. नेहमी त्या दाम्पत्याकडे भानुदास महाराजांचा मुक्काम असायचा. भानुदास महाराज त्यांच्याकडे जायचे. उद्या भानुदास महाराजांचा मुक्काम आपल्याकडे पडणार. तसं त्यांचं घटना अशी घडली की त्यांचा एकुलता एक मुलगा मेला. त्यांचा एकुलता एक मुलगा गतप्राण झाला आणि उद्या भानुदास महाराजांचा मुक्काम आपल्याकडे पडणार. चोपदार पुढे आला. चोपदाराने बातमी सांगितली की भानुदास महाराज येत आहेत, 550 वारकऱ्या सोबत येत आहेत. त्या वेळेला त्या आईवडिलांनी विचार केला, आपला मुलगा तर मेलाय, पण आपण जर मुलाचा विचार केला तर संत सेवेला आपण मुकणार. म्हणून महाराज ज्याप्रमाणे शेतकरी मळ झाकून पेरणी करतो त्याप्रमाणे त्यांनी आपला मागच्या खोलीत आपला मुलगा झाकला आणि भानुदास महाराजांच्या सेवेत उपस्थित झाले. भानुदास महाराज आले, त्यांचे पाय धुण्यात आले. भानुदास महाराजांना घरात घेतलं. भानुदास महाराज बसले. सगळी चर्चा झाली आणि भानुदास महाराजांना जेवणासाठी ताट वाढलं. भानुदास महाराज पाटावर बसले. पहिला घास घेणार. भानुदास महाराजांना त्या मुलाची आठवण झाली. आई साहेब, आपला सोन्या, आपला मुलगा दिसत नाहीये.
दरवेळेस मी यायचो तर तो मुलगा वेशीपर्यंत मला घेण्याकरता यायचा. आपला मुलगा दिसत, काय झालंय आई साहेब, काय घडलंय? महाराज, वडिलाचं हृदय असते, वडिलांनी दम काढला, पण आईचं हृदय फार पाजर असतो त्या हृदयाला. एक ते औरंगाबादचे आमचे संभाजीनगरचे कवी आहेत, त्यांना गॅदरिंग मध्ये एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की सर, असं कोणतं न्यायालय आहे का या जगात की जिथं सगळे गुन्हे माफ होतात? ते कवी स्तब्ध थांबले. त्यांनी सांगितलं, बाळा, असं कुठलं न्यायालय नाही रे, पण असं एक आहे, ते मायालय आहे. कौन भला दुनिया में माँ की जगाले जगा कोई कहते क्या होती है वो कौन भला दुनिया में माँ की जगाले जगा कौन भला दुनिया में माँ की जगाले जगा कोई कहते क्या होती है माँ वो जले वो होती है माँ कहाँ गए ममता भरे दिल कैसे कोई जिए माँ तेरे बिन वहाँ गए ममता भरे दिल कैसे कोई जिए माँ तेरे बिन ओ माँ तुझे मैंने तूने कहा माँ असं एक आहे, ते मायालय आहे. त्याला विचारण्यात आलं, त्या चाणक्याच्या बाबतीतही सांगितलं जाते. त्या चाणक्याच्या बाबतीत एक प्रसंग सांगितला जातो की त्या चाणक्यांचे 2 दात असे पुढे होते. ते 2 दात बघून एक त्रिकालदर्शी महात्मा त्यांच्या गावून जात होता. त्या त्रिकालदर्शी महात्म्याने त्या चाणक्याचं भविष्य सांगितलं की हा बाळ काही सामान्य नाही, हा जागतिक कीर्तीचा मोठा विद्वान होणार आहे. त्यावेळेस ते चाणक्य पळत पळत आले आणि आईला सांगितलं, आई, मी मोठा होणार आहे. मला त्या त्रिकालदर्शी महात्म्याने सांगितलं की तू मोठा होणार आहे. त्याची आई रडायला लागली. महाराज, आईला रडताना पाहून चाणक्य विचारात पडले आणि विचारतात, आई तू का रडते? त्यावेळेला त्याच्या आईचं उत्तर आहे की बाळा, मुलं मोठे झाल्याच्या नंतर आई वडिलांच्या जवळ राहत नसतात रे, ते दूर जात असतात बाळा. एवढं ऐकल्याच्या नंतर चाणक्य बाहेर आले. चाणक्याने दगड घेतला आणि आपले 2 दात पाडले. रक्त अंगावर सांडलं, रक्त वाहतंय आणि चाणक्य आई समोर आले, आई समोर उभे राहिले. आता तर आई ओक्साच रडायला लागली. आईला रडताना पाहून चाणक्याने विचारलं, आई आता का रडते? त्यावेळेस आईने विचारलं, हे बाळा तू का केलं रे, हे काय केलं तू? चाणक्यांचं उत्तर फार महत्वाचं आहे. चाणक्य म्हटले, आई, कोणीतरी त्रिकालदर्शी महात्मा या दात पाहून माझं भविष्य सांगतो आणि ते पाहून जर तुला दुःख होत असेल तर असं भविष्यच मी शिल्लक ठेवणार नाही. काय असते महाराज, आई ही मुलावर प्रत्येक स्थितीत प्रेम करत असते. मला सांगायचंय काय का त्या बाळाच्या आईला राहवल्या गेलं नाही. तिने उत्तर दिलं, भानुदास महाराज, आमचा एकुलता एक मुलगा मेलाय. आणि हे कळल्याच्या नंतर भानुदास महाराज हातातला घास खाली टाकला आणि भानुदास महाराज बाहेर आले. बाहेर भानुदास महाराज उभे आहे, समोर पांडुरंग उभा आहे. आणि भानुदास महाराज पांडुरंगाकडे पाहून म्हणतात, पांडुरंगा, आयुष्यभर तुझी वारी केली रे, काही स्वार्थ नाही ठेवला देवा, एवढंच कर, या दाम्पत्याचा मुलगा जिवंत कर. भानुदास महाराजांनी देवाला विनंती केली आणि जसा घरातून मुलगा पळत यावा तसा त्यांचा मुलगा जिवंत होऊन पळत आला. हे साधूच्या संगतीचं सामर्थ्य आहे. विठ्ठल येणं प्रकारे साधूची संगती आपल्याला घडली पाहिजे. एवढं मोठं कार्य आपल्या गावात चालू आहे. नंगेनाथ महाराजांची संस्था आहे. महाराज सध्या संस्थेवर गायकवाड बाबा आहेत, त्यांना सहकार्य करा देवा. काय आहे, जो परमार्थाची साधना करतो ना त्याला आपण सहकार्य करा. सहकार्य होत नसेल तर त्याच्या आडकाठी करू नका. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय नरका जाणे. बघा, आपल्याकडून सहकार्य होत नसेल तर करू नका, पण त्या परमार्थाच्या कार्याला कधी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नका. बघा, उपकार आहे हो, नंगेनाथ महाराजांच्या आपल्या वडप गावावर उपकार आहेत.
त्या उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे. उपकाराचं विस्मरण जर आपल्याला होत असेल, त्या उपकाराचं विस्मरण करणारा किती तेज आहे सांगू तुम्हाला. विठ्ठल 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 महाराज त्या गौतम ऋषीच्या बाबतीत सांगितलं जाते की ते राजहंस नावाचा पक्षी होता. तो परलोकात जाऊन ब्रह्मविद्या ग्रहण करायचा आणि येऊन राजाला विद्या सांगायचा. एक वाटसरू त्या रस्त्याने चालला आणि त्या राजहंसाकडे लक्ष गेलं. तो वाटसरू त्याच्या खाली बसला झाडाखाली आणि राजहंसाने विचार केला आपल्या घरी कोणीतरी आलेला आहे, आपलं कर्तव्य आहे की हा उपाशी नाही गेला पाहिजे. राजहंसाने त्याला फळं आणली, त्याला पाणी पाजलं, त्याची सगळी व्यवस्था राजहंसाने केली. पण त्या गौतम नावाच्या ब्राह्मणाच्या डोक्यात काय जाणे काय शिरलं. त्याने असा विचार केला हे फळं जर आपण सोबत नेली तर हे फळं खराब होतील, म्हणून आपण काय केलं पाहिजे, या राजहंसाला मारलं पाहिजे, या राजहंसाची पंख काटली पाहिजे आणि याचं मांस आपण सोबत नेलं पाहिजे. असा त्या ब्राह्मणाने विचार केला. ती कृती ब्राह्मणाने केली आणि राजहंसाला ते मांस सोबत घेऊन गेला. राजहंस का येत नाही म्हणून राजा चिंतेत पडला आणि राजाने विचारलं की जा रे बघा ते राजहंस का येत नाही. त्यावेळेस ते सैन्य आलं आणि राजहंसाची पख ते त्या ठिकाणी दिसलं त्यांना. त्यांनी विचार केला की राजहंसाचा कोणीतरी घात केला. त्या ब्राह्मण फार दूर गेले, तो गौतम फार दूर गेलेला नव्हता. त्या दिशेने ते गेले, त्याला पकडून आणलं, राजासमोर सादर केलं आणि सादर केल्याच्या नंतर राजासाहेबांना सांगितलं जा याला शिक्षा द्या म्हणे. काय की बाहेर दानव आहे, राक्षस आहे, त्याच्याकडे जाऊन याला द्या आणि याचं मांस त्याला भक्षण करू द्या. याला त्या राक्षसाच्या पुढे देण्यात आलं. तो माणसं खाणारा राक्षस, याचा वास त्या राक्षसाने घेतला आणि त्या राक्षसाने सुद्धा याचं मांस खाण्यास नकार दिला. त्या राजाने विचारलं तुम्ही याचं मांस का खात नाही. त्यावेळेला त्या राक्षसाचं उत्तर आहे, तो राक्षस म्हणला राजेसाहेब यांनी याच्यावर ज्यांनी उपकार केले त्याच्यावर यांनी अपकार केले म्हणून याचं मांस राक्षस सुद्धा खात नाही. माझा सांगण्याचा मुद्दा काय की ज्याने आपल्यावर उपकार केले त्याच्यावर अपकार करू नका, एवढीच विनंती तुमच्या चरणी आहे. सुंदर, फार सुंदर नियोजन आहे. आमचे पक्वादे असतील, बाबा असतील, आमचे गायक असतील, सगळे श्रोतेवर्ग, आमचे सिस्टीमवाले, आमचे काय नाव आपलं यूट्यूब चॅनलवाले दादा, तुम्हालाही कोटी कोटी दंडवत. आमचे सिस्टीमवाले दादा, त्यांनी फार सुंदर साथ केली, त्यांनाही ऑपरेटर दादा, सगळ्यांच्या चरणी दंडवत. आमच्या बाबांच्या चरणी दंडवत, ज्ञानोबा यांच्या चरणी दंडवत आणि सेवेला इथेच उराम. ज्ञानेश्वर